मंडळी, लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया परदेशामध्ये अडकले होते। पासपोर्टसह त्यांचं बरंच सामान चोरीला गेलं होतं। स्थानिक पोलिसांनी देखील त्यांना वेळेत मदत केली नव्हती। तेव्हा त्यांनी भारतीय दूतावासाकडून संपर्क साधला। आता हे कपल अखेर भारतात परतत आहे। दूतावासाच्या मदतीमुळे त्यांची भारतात परत येण्याची सोय झाली आहे। दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया लग्नाचा 8वा वाढदिवस साजरा करण्यासाठी युरोप ट्रिपवर गेले होते। तेथील फ्लॉरेन्स शहरात फिरत असताना त्यांच्या कारची तोडफोड करून सामान चोरी झालं। सोशल मीडियावरून त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली होती। मित्रांनी त्यांना पैशाची मदत केली। आता नुकतंच दिव्यांकानं इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत लिहिलं, लवकरच भारतात येत आहोत। तुम्ही दिलेल्या समर्थनासाठी आम्ही आभारी आहोत। भारतीय दूतावासाचे खूप खूप धन्यवाद। विवेकनं कालही परिस्थिती नियंत्रित असल्याचं सांगितलं होतं। आमची जिद्द कायम आहे, ती कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, अशी पोस्ट त्यानं केली होती। सदर घटनेची माहिती टाइम्सला देत विवेक दहिया म्हणाला, आम्ही काल फ्लॉरेन्समध्ये पोहोचलो। त्यानंतर आम्ही इथे आणखीन एक दिवस राहायचं असं ठरवलं। त्यासाठी मी आणि दिव्यांका दोघेही राहायला जागा पाहण्यासाठी गेलो आणि बाहेर कारमध्ये आमचं सामान तसंच ठेवलं होतं। काही वेळानंतर जेव्हा आम्ही बाहेर सामान घेण्यासाठी परतलो, तेव्हा आमच्या कारच्या काचा तोडून आमचं सामान कोणीतरी चोरलं होतं। हे सगळं पाहून आम्हाला धक्काच बसला। तर मित्रांनो, मनोरंजन विश्वातील बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।